पंकजा मुंडेंच्या घोटाळा प्रकरणी काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागात पुरावे सादर केलेत। यावेळी सावंत यांनी मुंडेंच्या खुल्या चौकशीची मागणी केलेली आहे आणि याबाबत सचिन सावंत यांच्याशी बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी दीपक भातुसे यांनी। महिला व बाल विकास विभागातील 206 कोटींच्या खरेदी प्रकरणी आज दुसऱ्यांदा काँग्रेसने अँटी करप्शन ब्युरोचे ऑफिस गाठले। आपल्यासोबत काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत आहेत। तुम्ही दुसऱ्यांदा अँटी करप्शनच्या ऑफिसमध्ये आलेलात, यावेळेला तुम्ही काय अधिकाऱ्यांना सांगितलंय, भेट घेतली अधिकाऱ्यांची, काय चर्चा झाली? महाराष्ट्राचे मुख्यमंत्र्यांनी जे वक्तव्य केलं अत्यंत दुर्दैवी वक्तव्य त्या ठिकाणी होतं। त्यांनी म्हणणं आहे की प्रायमा फेसी सकृत दर्शनी याच्यामध्ये काही आढळत नाही आणि विरोधकांकडे पुरावे असतील तर त्यांनी त्या ठिकाणी सादर करावे। हे पूर्णपणे अलोकतांत्रिक विषय आहे। याचं कारण असं की जे काही पुरावे आहेत ते मंत्रालयामध्ये स्वतःकडे त्यांच्या डिपार्टमेंटमध्ये आहेत, परंतु त्यांना बघण्याचा वेळ त्या ठिकाणी नाही, कारण त्याची ती दृष्टी देखील नाही। आज धृतराष्ट्राप्रमाणे ते या संपूर्ण राज्याचा कारभार चालवत आहेत। सगळ्या मंत्र्यांना त्यांनी ज्या तऱ्हेने क्लीन चिट दिली गेलेली आहे, सगळे जनता समजते की यांच्यामध्ये पूर्णपणे दोषीपूर्ण त्यांचा व्यवहार राहिलेला आहे। तरी देखील माननीय मुख्यमंत्री अशा तऱ्हेने म्हणतायत, याचा खऱ्या अर्थानं दुर्दैवाचं म्हणावं लागेल आणि म्हणूनच माननीय मुख्यमंत्री कार्यालयावरती आमचा काही विश्वास राहिलेला नाही। ते याच्यावर कारवाई करतील असं अपेक्षा आम्ही ठेवत नाही आणि आज त्याकरताच एसीबीकडे मी हे सगळे कागदपत्र दिले, पुरावे दिलेले आहेत। काय साधारणतः पेपर आहेत, या पेपरच्या आधारे सगळे GR जे निर्णय झालेले आहेत, जे रूल्स अँड रेग्युलेशन्स आहेत शासनाचे, ते नियम त्या ठिकाणी आहेत। त्याचबरोबर जे डॉक्युमेंटरी एव्हिडन्सेस आहेत की ज्यामध्ये काहीच सापडलं गेलेलं नाही तेही त्या ठिकाणी आहे आणि हे पूर्णपणे इस्टॅब्लिश करतं की ही जी प्रोसेस झालेली आहे ती चुकीची झालेली आहे। खऱ्या अर्थानं काही लोकांना लाभ पोहोचण्याची झालेली आहे। एके ठिकाणी बचत गटांचे पैसे दाबले जात आहेत आणि या काही संस्थांना लाभ मिळवून दिला जातोय। तर मला असं वाटतं की आम्ही त्याच्याबरोबर सप्लिमेंटरी डिमांड देखील केलेली आहे की या सगळ्या खात्यांची चौकशी झाली पाहिजे। या खात्यांमधनं पैसे कुठे गेले हे जेव्हा 6 महिन्याचं जेव्हा त्यांचं रेकॉर्ड काढाल तेव्हा निश्चित कळेल। एकूणच पंकजा मुंडे यांच्या अडचणी वाढतायत। काँग्रेसने दुसऱ्यांदा आज अँटी करप्शन ब्युरोच्या अधिकाऱ्यांची भेट घेऊन या संदर्भातील कागदपत्र पूर्ण केली आणि या प्रकरणात खुल्या चौकशीची मागणी केलेली आहे। आता ही मागणी देवेंद्र फडणवीस सरकार पूर्ण करणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट अरिंदमसह दीपक भातुसे, झी मीडिया, मुंबई। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।